नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. भिवंडीचे खासदार बाळामामा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. भिवंडीतील वाढती गुन्हेगारी आणि अवैध अंमली पदार्थांच्या व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे. मामा यांनी संसदेतही यावर भाषण केलं होतं, ज्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगार सुजित पाटील याला अटक केली. गुजरात एटीएसनं भिवंडीतील 800 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला, मात्र तपास त्यावेळेस थांबला होता. बाळामामा यांनी शहा यांच्याकडे लेखी निवेदन दिले असून त्यांनी लवकरच पोलीस यंत्रणेला योग्य सूचना देण्याचं आश्वासन केलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. 26 वर्षीय सुवर्णा सरोदे यांच्या मृत्यूचा आरोप त्यांच्या कुटुंबानं डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे केलेला आहे. सुवर्ण सरोदे यांना 11 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि 12 तारखेला सिझेरियन ऑपरेशन करून मुलाला जन्म देण्यात आला. ऑपरेशन नंतर रक्तस्रावामुळे गर्भाशय काढण्याची कारवाई झाली, मात्र त्यात सुवर्ण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबियांनी याबाबत डॉक्टरांवर आरोप करीत रुग्णालयात आंदोलन सुद्धा केलं. यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. डॉक्टरांनी या आरोपाचं खंडन करीत सांगितलं की सर्वतोपरी प्रयत्न आम्ही केले आणि सुवर्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय ऑपरेशन केल्याचा आरोप करीत सखोल चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर कुटुंबियांनी पुढील आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलाय. पेठफाटा एरंडवाडी येथील 29 वर्षीय शांतीलाल ब्राह्मणे याचा खून झालेला आहे. पोलिसांनी संतोष रमेश अहिरे याला याबाबत अटक केली. दोघे युवक मद्यप्राशन करीत होते, त्यावेळेस पगारावरून या दोघांमध्ये वाद झाला आणि अहिरेने ब्राह्मणेला ओट्यावरून खाली ढकललं, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अहिरेला अटक केली आहे. त्याला 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेले आणि पुढील तपास सुरू आहे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. तुमचे जीवन काही ठिकाणी अडलंय का? प्रेम समस्या, नोकरीतील अडचणी, व्यवसायात येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण, मग या सर्व समस्यांवर एकच उपाय. श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र. आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे PhD तज्ञ, लाल खिताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार. एकूण 7,000 संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉलवर. 18 मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉलवर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा. तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे. तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा. तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग. तेव्हा आजच संपर्क साधा. ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री PhD तज्ञ यांना 7420843709 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. इंदापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये इंदापूर ते बीटरगाव वांगणी पर्यंतच्या परिसरात 16 बोटी पकडून बुडवण्यात आल्यात आणि 3 सक्शन बोटी या जप्त करण्यात आल्यात. यामुळे वाळू माफियांना 2,60,00,000चा फटका बसलाय. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत या कारवाईला यश आलंय. संगीतकार विशाल दादलानीला अपघात झालेला आहे. पुण्यातील कॉन्सर्ट त्यामुळे रद्द झालेली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल दादलानीला अपघात झालाय, ज्यामुळे 2 मार्च 2025 रोजी पुण्यात होणारा विशाल आणि शेखर यांचा अर्बन शो म्युझिक कॉन्सर्ट हा रद्द करावा लागलाय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विशालनं आपल्या प्रकृतीबद्दल अपडेट दिलाय. तो सध्या रुग्णालयात उपचार घेतोय आणि कॉन्सर्टची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी आशा त्यानं व्यक्त केली आहे. विशाल ददलानी आणि शेखर यांची जोडी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्यांच्या कॉन्सर्टला सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आजच्या बातमीपत्रात इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या.